नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी कडून ज्या दोन जाहिरात करण्यात आल्या, प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठीची एक आणि दुसरी डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटी साठीची, या पदांसाठी ज्या जाहिराती आहेत त्याची प्रत्येक डिटेल्स तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळेल. 2-3 लाईव्ह सेशन्स मी घेतली, ती सिलेबस डिस्कस केला होता, फॉर्म कसा फिलअप करायचा हे डिस्कस केलं होतं, एक्सपिरियन्स कसा असायला हवा, किती असायला हवा हे पण डिस्कस केलं होतं. फॉर्म भरताना इलिजिबिलिटीचे काय इश्यू येत आहेत, ओके, ते कसे सॉर्ट आउट करायचे हे सुद्धा मी या चॅनलवर पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. मित्रो, आपण जेव्हा ही बॅच लॉन्च केली होती, सुरुवातीला आपण डिस्काउंट पण ऑफर केला होता आणि तो डिस्काउंट आपला 2 तारखेला एंड झाला. त्यानंतर कंटिन्युअस बऱ्याच स्टुडंटचे मला फोन चालू होते की सर डिस्काउंट एक्सटेंड करा, डिस्काउंट काहीतरी द्या, राईट. आता कसं आहे की बऱ्याच लोकांचे एज मतलब 40 वगैरेच्या याच्यामध्ये आहेत, राईट. तर या लोकांना बिलकुल आमच्या कुठल्याही टीमकडून डिसरिस्पेक्ट होऊ नये यासाठी आम्ही या बॅचला टेलिकॉलिंगचा नंबर दिलेला नव्हता. माझा पर्सनल नंबर लोकांशी शेअर केला गेलेला होता. तर प्रत्येकांशी माझं म्हणजे भरपूर जणांशी डिस्कशन झालं, जवळपास 500-600 लोकांशी बोलणं झालं, राईट. आणि बरंचसं बोलणं हे त्या फीसशी रिलेटेडच व्हायचं आणि जे की माझ्या हातामध्ये नव्हतं. क्लिअर. तर आता हे पूर्ण जे आपला जो वेळ ह्या फीसशी वगैरे डिस्काउंटशी रिलेटेड जायचा, आता तो पूर्ण वेळ आपला वाचावा आणि तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, नोट्स रिलेटेड, काही जे तुमचे जेन्युइन डाऊट्स होते त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. पण आपण आता या फीसचा इश्यू इथं सॉर्ट आउट करत आहोत. तर आपण सर्वांना जेवढे स्टुडंट आहेत त्या सर्वांना मतलब की आता मला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही डिस्काउंटसाठी. डायरेक्टली तुम्ही आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर ती लिंक तिथं घ्या, ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, ॲप डाउनलोड करा आणि सर्च बारमध्ये डीव्हीईटी केलं तर हा कोर्स येईल. हा कोर्स तुम्ही डायरेक्टली ॲपवरूनच परचेस करू शकता, कोणाला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. इग्नाइट 25 हा तुम्ही कुपन कोड अप्लाय करा, तुम्हाला 25% डिस्काउंट मिळेल, राईट. किती डिस्काउंट मिळेल? 25% डिस्काउंट मिळेल. आणि हे व्हॅलिड कधीपर्यंत आहे? उद्या 8/1/2024 पर्यंत व्हॅलिड आहे. उद्यापर्यंत हे तुम्हाला व्हॅलिड असणार आहे. तर या पूर्ण डिस्काउंटचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी आज आणि उद्यामध्ये एनरोलमेंट कंप्लीट करा. काही लोकांचा इश्यू काय होता की सर इलिजिबिलिटीचे इश्यू होते, त्यामुळे अप्लाय करता येत नव्हतं. तर जेव्हा डिस्काउंट होता तेव्हा आम्हाला ते आपला कोर्स वगैरे घेता आला नाही. आता सर्व इश्यूज एमपीएससी कडून सॉर्ट आउट झाले. आता कुठलाही इश्यू राहिलेला नाही. त्यामुळे आता तुम्ही कोर्स सुद्धा घेऊ शकता. आणि आता डिस्काउंट ओपन केलेला आहे, उद्या क्लोज होईल, परवाला डेट क्लोज होते एमपीएससी ची अप्लाय करायची, राईट. आणि परवापर्यंत कोणी जायचं नाही फॉर्म भरायला. शेवटच्या क्षणाला काहीतरी एमपीएससीचा इश्यू येतो, ओके, सर्व्हर जाम होतं, काहीतरी होतं आणि फॉर्म राहून जातात. त्यामुळे सर्वांनी उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण फॉर्म कंप्लीट करायचे आहेत. आता या बॅच मध्ये आपण ऑफर काय काय करतो बघा कशी आहे. या बॅचला जो आहे ना, म्हणजे पोस्टसाठी एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. 7 वर्षाचा प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठी आणि 10 वर्षाचा डेप्युटी डायरेक्टर पदासाठी. तर जो अप्लाय करणारा मॉब आहे ना, एकदम फिल्टर झाला. क्लिअर. भरपूर कमी लोक इलिजिबल आहेत. त्यामुळे बॅचलाही असे खूप काहीतरी 1000 ऍडमिशन होतात अशी गोष्ट नाही. 100-150 असे ऍडमिशन होत असतात. त्याच्यात आम्हाला आमचे जे मेंटेनन्सचे एक्सपेन्सेस आहेत ना तेवढेच काढायचे. अशा बॅच कडून आम्ही बिलकुल कुठलाही प्रॉफिट एक्सपेक्ट करत नाही, राईट. याही बॅच मधून आम्हाला फार काही उरणार नाही आहे. पण ते कमी स्टुडंट असल्यामुळे ना थोडंसं डिवाइड होतं. आणि बऱ्याच जणांचं असं राहतं की सर जीएसटी काढा, जीएसटी देत नाही, असे ऑफलाईन पैसे दिले चालतात का? ऑनलाईन आहे सर, ओके, याच्यामध्ये काहीही जीएसटी काढता येत नाही. जीएसटी आम्हाला येत पण नाही, राईट. तो गव्हर्नमेंटला जातो. बस जी आमची फीस आहे ना तेवढीच आम्हाला येते, राईट. जे आपण जे बोलतो ना 7499 ही फीस झाली, हीच आमच्याकडे येते. वरचा जीएसटी आमच्याकडे येत नाही आणि आम्ही याच्यासाठी काहीच करू शकत नाही, म्हणजे कमीही करू शकत नाही. कुठलीच गोष्ट याच्यामध्ये काही होत नाही. काही म्हणतात की सर 50% जीएसटी लावा, 40% जीएसटी लावा. सर आम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही, कारण आमच्या हातातच नाही आहे ही गोष्ट. क्लिअर. त्यामुळं आपण डिस्काउंट आता सर्वांना ऑफर केला आणि एक रिचेबल अमाऊंट मध्ये सर्वांसाठी घेऊन आलो. फार जास्त विद्यार्थी अप्लाय करणारे असते तर फीस मे बी आपल्याला आणखीन कमी करता आलेली असती, राईट. पण अप्लाय करणाऱ्यांची संख्या ही फारच लिमिटेड राहते. मी तेव्हाच म्हटलं होतं की अशा एक्झाम
म्हणजे तुम्ही इलिजिबल असाल तर अशा एक्झामला नक्की अप्लाय करायला पाहिजे, कारण कॉम्पिटिशन कमी राहते, राईट. आता आणि लागणारं प्रत्येक कंटेंट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग ते तुमच्या सर्व सेशन लाईव्ह आहेत. हे सेशन पुन्हा कुठल्याही रिक्रुटमेंटला कामी येत नाही. मागच्या 8 वर्षानंतर ही आली, पुढचे 10 वर्ष आणखीन येत नाही. 123 जागा काढल्या तर, राईट. त्यामुळे या व्हिडिओचं पुन्हा कुठेही आम्हाला युजही होत नाही, राईट. त्यानंतर रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. जर समजा आता काही लोक म्हणतात की सर तुम्ही अगोदर बॅच तुमची चालू झाली 2-3 दिवस, बरोबर आहे, 2-3 दिवस चालू झाली. लाईव्ह सेशन जे झाले ते रेकॉर्ड होऊन आमच्या ऍपवर आहे, ते तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला मागच्या सेशनला कव्हर करावं लागेल, राईट. कारण आणखीन जास्त झाले नाहीत, 4-5 सेशन संपलेत, क्लिअर. त्यानंतर फ्री पीडीएफ लेक्चर नोट्स तुम्हाला मिळतील, राईट. एक हँडआउट आम्ही बनवून देत असतो 5-5 लेक्चरचं. रोज लेक्चर झालं की त्याची पीपीटी अपलोड होते. नंतर 5 लेक्चर झाले किंवा वीकली त्याचं प्रॉपर एक हँडआउट बनवून दिलं जातं, ज्याचे की तुम्ही रीड करण्यासाठी वगैरे यूज करू शकता, राईट. एमसीक्यू सॉल्व्हिंगचे सेपरेट सेशन होणार आहेत आणि आमचे 3 लोक सेपरेटली एमसीक्यू कलेक्ट करतायत. मोठी टीम काम करते, राईट. बस त्या टीमचे मेंटेनन्सच आम्ही काढतोय याच्यातून, बाकी काही आम्हाला उरणार नाही, राईट. एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन जे आहे ते एमसीक्यू सॉल्व्हिंग सेशन सेपरेट होतील. त्याचेही तुम्हाला एमसीक्यू अवेलेबल करून दिले जातील आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा होईल. तुम्हाला कुठल्याही कंटेंटसाठी बाहेर बघायची गरज पडणार नाही, याची पुरेपूर काळजी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे अप्लाय करा. उद्यापर्यंत हा डिस्काउंट राहील आणि त्यानंतर अगोदर आपण हा डिस्काउंट संपला होता, क्लिअर. लोकांची खूप जास्त रिक्वेस्ट होती, त्यामुळे आपण हे सर्वांना अलाउ केलं. आता 2 दिवसानंतर हे पूर्ण डिस्काउंट क्लोज होईल. कारण होतंय कसं की माझा बराचसा वेळ हे लोकांशी या गोष्टीबद्दल कम्युनिकेट करण्यातच जातोय, राईट. आता मलाही मी बॅचवर परवापासून माझं कॉन्सेप्ट सध्या कुलकर्णी सर शिकवत आहे, त्यानंतर माझं टीचिंग चालू होईल, राईट. तर मलाही माझ्या टीचिंगवर जास्त फोकस करायचा आहे. त्यामुळे उद्या आपण याला पूर्ण क्लोज करतोय. पुन्हा कोणालाही एंटरटेन केलं जाणार नाही. त्यामुळे या गोष्टीचं तुम्ही लगेच आज उद्यामध्ये करून घ्या आता, कारण सर्व इश्यू सॉर्ट आउट झाले, इलिजिबिलिटी वगैरे सर्व गोष्टींचं सॉर्ट आउट झालं. त्यामुळे आता कुठलेही प्रॉब्लेम नाही आहे की अप्लाय करायला. किंवा परवाच्या दिवशी तर लास्ट डेट अशी आहे 9 तारखेची, राईट. 9 तारखेवर कोणीच जाऊ नका. वेळेवर काहीतरी प्रॉब्लेम येऊन अडचणी येतात, राईट. मी बाकीचे काय काय इलिजिबल, बऱ्याच जणांना नॉट इलिजिबल ड्यू टू एक्सपिरियन्स दाखवते, राईट. त्याचा व्हिडिओ माझा सेपरेट बनलेला आहे, राईट. लाईव्ह सेशन होतं, त्या लाईव्ह सेशन मध्ये प्रश्नोत्तराचं सेशन होतं, त्याच्यामध्ये मी सर्व क्वेश्चनला कव्हर केलेलं आहे. काय काय अडचणी येतात, डेझिग्नेशन मध्ये टीचिंग वाले असतील तर त्यांच्या पोस्ट लिहिलेल्या आहेत, बाकीच्यांनी ऑर्डर करायचा आहे. नेचर ऑफ जॉब मध्ये प्रोफेशनल, टीचिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याच्या व्यतिरिक्त दुसरं ते घेत नाही, क्लिअर. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टीमचाही हा कॉन्टॅक्ट आहे. आज संडे असल्यामुळे सुट्टीवर आहेत, आज कोणाचा कॉन्टॅक्ट होणार नाही. उद्या तुम्ही 10च्या नंतर, सकाळी 10च्या नंतर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, क्लिअर. टेक्निकल काहीही प्रॉब्लेम आलेले असतील तर. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.